नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये मस्त खुसखुशी समोसे तयार केलेले आहे। तयार केलेले हे समोसे बनवायला खूपच सोपे आहे, सहज कुणालाही करता येईल इतक्या सोप्या पद्धतीने हे समोसे बनवून दाखवलेले आहे। समोस्याचं जे वरचं आवरण आहे ते अजिबात नरम पडत नाही, मस्त खुसखुशीत होतं, कुरकुरीत होतं। तर चला हे समोसे मी कसे तयार केले ते बघूया। त्यासाठी एका बाउल मध्ये इथे मी 2 कप स्वच्छ करून घेतलेला चाळलेला मैदा घेतला। तर मैदा इथे चाळूनच घ्या। त्यानंतर यामध्ये पाव कप रवा घातला। तर समोसे हे छान खुसखुशीत होण्यासाठी ना यामध्ये रवा घालायचा। तर पाव कप रवा घातला। आता 1 चमचा ओवा घालायचा। तर ओवा घालताना ना तो हातावर असा चोळून घाला, म्हणजे याचा जो फ्लेवर आहे तो छान रिलीज होतो। आणि यातच आता 2 चमचे कुकिंग ऑइल घातलं। तर गरम वगैरे करायची गरज नाही, कच्चंच तेल घालायचं आणि चवीपुरतं मीठ घातलं। आता हे सर्व चांगलं ना तेल घातलेलं आहे, तर पिठाला छान तेल लागलं पाहिजे, असं व्यवस्थित एकसारखं चोळून घ्यायचं। तर बघा हातात पीठ असं दाबून बघितल्यानंतर त्याची मूठ वळते, म्हणजे आपलं इथे तेलाचं मोहन हे परफेक्ट आहे। तर आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं। त्यासाठी काय करायचं, इथे मी 1 कप पाणी घेतलंय। आता हे पाणी एकदाच न घालता असं थोडं थोडं घालायचं आणि याचं ज्याप्रमाणे आपण चपातीचं कणिक मिळतो त्याच पद्धतीने ना थोडंसं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं। पीठ हे चपातीप्रमाणे नरम करायचं नाही, असं घट्टच मळून घ्यायचं। जर पीठ नरम झालं तर समोसे हे तळल्यानंतर ना नरम पडतात। तर असं थोडंसं हलकसं घट्टच पीठ मळून घ्यायचं। तर इथे ही टीप लक्षात ठेवा। आणि मला इथे ना पाऊण कप पाणी लागलेलं आहे। तर 2 कप मैदा होता, त्यासाठी पाऊण कप इतकं पाणी लागलं। तर पाणी हे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं। आता यावर झाकण ठेवून ना हे 15 ते 20 मिनिटांसाठी आपण असं साईडला ठेवून देणार आहोत, म्हणजे यामध्ये जो घातलेला रवा आहे तो छान फुलला जाईल आणि पीठ पण चांगलं भिजलं जाईल। पीठ भिजतंय तोपर्यंत दुसरीकडे पॅन मध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप आणि त्याचबरोबर इथे 3 ते 4 काळी मिरी घेतली। तर आपण इथे जी आतमधली आलूची स्टफिंग असते बघा समोस्यामधली, त्यासाठी लागणारा मसाला तयार करतोय। तर हा मंद आचेवर ना सतत ढवळत फक्त मिनिटभर भाजून घ्यायचा। याचा सुगंध सुटायला लागला तर लगेच गॅस बंद करायचा, हा जास्तही परतवून घ्यायचा नाही। आणि गरम असतानाच इथे मी खलबत्त्यामध्ये घातलाय बघा। तुम्ही हा मिक्सरलाही फिरवू शकता, पण जास्त फाईन अशी पावडर तयार करायची नाही, अशी ओबडधोबडच ही वाटून घ्यायची बघा। अशी जाडसरच ठेवलेली आहे, जवळून बघा, जास्तही फाईन अशी पावडर केलेली नाही। आणि आलूची स्टफिंग बनविण्यासाठी इथे मी 6 मध्यम आकाराची बटाटे कुकरला अगोदरच शिजवून घेतलेली होती। तर कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये बटाटे मी इथे उकडून घेतली आणि आता थंड झाल्यानंतर तिची साल काढून घेते। बटाट्यांची साल काढून झाली की लगेच त्याचे ना असे थोडेसे काप करून घ्यायचे। एका बटाट्याचे 4 काप केले तरी चालेल। असंही आपण बटाटा नंतर स्मॅश करणार आहोत। तर आता पुन्हा सारख्याच पॅन मध्ये इथे मी थोडंसं तेल घातलं। तेल छान तापलं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली। मोहरी छान फुलायला लागली की लगेच यामध्ये ना 3 ते 4 कढीपत्त्याची पाने अशी तोडून घातली आणि सोबतच इथे अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातलाय। आणि त्यामध्येच लगेच जो मसाला आपण तयार करून घेतलाय बघा, तो बरोबर 2 ते 2.5 चमचे भरतो, जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो। तर तो संपूर्ण मसाला यामध्ये घालायचा। पाव चमचा हळद घालायची, थोडंसं लाल तिखट सुद्धा घातलंय, आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। आणि हे छान थोडंसं असं खमंग भाजून घ्यायचं। भाजून झालं की लगेच यामध्ये उकडलेले बटाटे घालायचे, चवीनुसार मीठ, थोडासा चाट मसाला घातला। चाट मसाला ऐवजी आमचूर पावडर असेल तर तीही घाला आणि लगेच स्मॅशरच्या मदतीने ना सर्व छान असं स्मॅश करून घ्यायचं। तर स्मॅश करताना जास्तही स्मॅश करू नका, असं थोडंसं क्रंचीच ठेवा बघा। या ठिकाणी मी बटाटे जास्तही बारीक असे स्मॅश केलेले नाही, थोडंसं क्रंची ठेवलेलं आहे। तर इथे माझ्याकडे ना हिरवा वाटाणाही होता, जो की मी बॉईल करून ठेवलेला आहे, त्यामध्ये मीठ सुद्धा आहे, तर मी तो वरतून घातला। त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर। तर हा वाटाणा जर फ्रेश असेल तर तुम्ही जेव्हा फोडणी देता तेव्हाच यामध्ये ऍड करा, म्हणजे तो व्यवस्थित कुकही होईल। तर बघा इथे आपली समोस्यामधली जी आलूची स्टफिंग असते ती रेडी झाली। तर आता ती साईडला ठेवू आणि इकडे पीठ सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे, ते पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊ। तर याला तेल वगैरे लावायची काही गरज पडत नाही, कारण यामध्ये आपण रवा आणि मैदा घातलेला आहे।
तर रवा आणि मैदा छान भिजल्यानंतर ना त्याला तेल किंवा पीठ लावायची गरज पडत नाही. छान हा सॉफ्ट झालेला आहे बघा. तर तयार पिठाचे ना आता मी समान आकाराचे गोळे तयार करून घेते. तर साधारणपणे मध्यम आकाराचेच इथे मी समोसे तयार करणार आहे. जास्तही मोठे नाही आणि जास्त छोटे सुद्धा नाही. तर मध्यम स्वरूपाचे इथे तयार मिश्रणाचे 6 गोळे तयार झालेत बघा. तर आता एक गोळा काढून घ्यायचा जो की आपल्याला लाटायचा आहे आणि बाकीचे गोळे तसेच ठेवून त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे ते पीठ छान नरम राहील. तर आता हा पिठाचा गोळा आहे तो लाटण्याच्या मदतीने ना पोलपाटावर बघा असं लांबसर लाटून घ्यायचा आहे. छान पातळ लाटलेला आहे. जास्तही जाडसर हे आवरण आपल्याला करायचं नाही. तर चपातीप्रमाणेच हे मी लाटून घेतलं बघा. जास्तही पातळ ठेवलेलं नाही. लाटताना जर हे पीठ चिटकत असेल तर याला तेल वापरा. पीठ अजिबात वापरू नका किंवा मैदा सुद्धा लावू नका. त्यानंतर बघा लांबसर असा आकार दिल्यानंतर मधोमध चाकूच्या मदतीने ना असे दाखविल्याप्रमाणे 2 भाग करून घ्यायचे. त्यातील आता एक भाग घ्यायचा. तर इथे बघा आपण समोसा पट्टी तयार करून घेतली आहे. तर आता समोसाचं जे वरचं आवरण आहे जो आकार आहे तो तयार करायचा. तर बघा जो कट केलेला सरळ भाग आहे तो दोन्हीही भाग एकमेकांवर ठेवून दाखविल्याप्रमाणे असा त्रिकोणी आकार होईल असं करून घ्यायचं. आतमध्ये 2 बोटं ठेवायचे आणि वरचा जो भाग आहे तो पाण्याने किंवा असा बोटाने छान एकमेकांवर प्रेस करून घ्यायचा म्हणजे ते छान चिटकलं जातं. अजिबात तेलामध्ये निघत नाही. आणि आता तर या खोलगट भागामध्ये आलूची स्टफिंग भरायची आणि आलूची स्टफिंग भरल्यानंतर थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आणि ती वरची जी बाजू आहे ती सुद्धा बघा दाखविल्याप्रमाणे पॅक करून घ्यायची. एकमेकांना अशी चिटकवून घ्यायची आणि खाली बघा असा बसका समोसा करून ना हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं. तर बघा पाणी न लावताच इथे मी हा समोसा तुम्हाला करून दाखवला. आता पाणी लावून दाखवते. तर जी समोसा पट्टी आहे ती घ्यायची. जो सरळ भाग आहे त्याला थोडंसं पाणी लावायचं. अगदी थोडंसंच लावायचं, जास्तही लावायचं नाही. दोन्ही सरळ भागाकडचे जे टोक आहे ते एकमेकांवर ठेवून छान असे चिटकून घ्यायचे म्हणजे आतमध्ये तेल जाणार नाही किंवा तेलातून हा सुटणार नाही. अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचा. जो खोलगट भाग आहे त्यामध्ये आलूचं स्टफिंग भरायचं. फक्त आलूचं स्टफिंग भरल्यानंतर थोडीशी अर्धा किंवा 1 इंचाची जागा शिल्लक राहील ना इथपर्यंतच आपल्याला ही स्टफिंग भरायची. पुन्हा वरतून जो शिल्लक राहिलेला भाग आहे त्याला पाणी लावून घ्यायचं आणि पुन्हा छान असं दाखविल्याप्रमाणे प्रेस करून घ्यायचं. सर्व बाजू ह्या लॉक करून घ्यायच्या. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने इथं आपला समोसा जो आहे त्याला आकार देऊन झालेला आहे. जी समोसा पट्टी आहे ती व्यवस्थित अशी लॉक झालेली आहे आणि खूपच सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला समोसा कसा भरायचा किंवा त्याला कसा आकार द्यायचा हे सांगितलेलं आहे. तर इथे आपले सर्व समोसे बनवून तयार झालेत बघा. मस्त झालेले आहे आणि आपले इथे 12 समोसे बनवून तयार आहेत. थोडंसं मिश्रण शिल्लक राहिलेले आहे. तर याचा तुम्ही आलू पराठा बनवू शकता किंवा चपाती सोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तर आता हे समोसे तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल चांगलं गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवरच छान खुसखुशीत होईपर्यंत हलक्याशा गोल्डन ब्राऊन रंगावर समोसे तळून घ्यायचे. तर बघा सुरुवातीला इथे मी 2 ते 3 समोसे तळून दाखवलेले आहे. समोसे पूर्णपणे तेलात पुरतील इतपत तेल ठेवायचं आणि मध्यम आचेवर आलटून पालटून दोन्ही बाजूने समोसे हे छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहे. तर एक बॅच तळण्यासाठी साधारणपणे 10 ते 15 मिनिटं नक्कीच लागतात कारण हे आपण मध्यम आचेवर तळतोय. मोठ्या आचेवर जर तुम्ही समोसे तळले तर ते आतून मैदा कच्चाही राहू शकतो. त्यामुळे अशा मध्यम आचेवरच तळून घ्या. तर बघा इथे समोसे मस्त तयार झालेले आहेत. ते आपण तेलातून काढून घेऊ. रंग देखील सुरेख आलेला आहे आणि अजिबात तेलकट झालेले नाही. बघा मी हातावर दाखवते असं अजिबात हाताला तेल लागत नाही. तर आता ह्याच पद्धतीने राहिलेले जे समोसे आहे ना ते सुद्धा आपण तळून घेऊया. तर सतत ढवळत ना आलटून पालटून व्यवस्थित हे दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तयार झालेले समोसे अजिबात नरम पडत नाही. छान खुसखुशीत होतात बघा. तर आता समोसे आहे म्हटल्यावर मी इथे मिरची देखील तळून घेतलेली आहे. तर हे समोसे तुम्ही नुसते मिरची सोबत खाऊ शकता, केचप सोबत किंवा चिंच गुळाची चटणी असेल तर त्यासोबत सुद्धा खाऊ शकता. बघा तर समोसे मस्त खुसखुशीत झालेले आहे आणि आतून देखील परफेक्ट असे शिजलेले आहे. मस्त क्रिस्पी तयार झाले. तर मंडळी बाहेरच्या अस्वच्छ तेलामध्ये तळलेले
समोसे खाण्यापेक्षा घरच्या घरीच असे समोसे बनवून खा। एकदा जर तुम्ही ह्या पद्धतीने समोसे तयार कराल तर बाहेरचे समोसे नक्कीच विसराल। इतक्या भन्नाट चवीचे हे समोसे तयार होतात, तर करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा। आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।